आपल्याकडे मळदवरनं ताई आल्यात. मी गेलो होतो मळदला, तेव्हा आमचं काय भेट नाही झाली, पण आज ते आल्यात आहे. काय वाटतंय ताई तुम्हाला? खूप छान, पाहून तर एकच नंबर वाटलं. म्हणजे थोडं 90% वाटत होतं, पण आता तर 100% वाटतं की करावंच. आणि ताईंना मेंढी पालन करायचे, म्हणजे त्यांनी का आल्यात आहे तर त्यांना स्वतःला करायचं आहे. तर इथं आल्यानंतर मी प्रत्येकाला सांगत असतो, ज्यांना करायचं त्यांनी इथं यावं. आहेत प्राणी? एक नंबर. काय त्रास आहे? काहीच नाही. वाटते ना राणा आमचा? एकच नंबर. हे असे प्रत्येकाकडे प्राणी होतात. फक्त काय आहे, सुरुवातीचा जो त्रास असतो आपल्याला तो फक्त झेलला ना. आता सर्व तर आम्ही सांगायला आहेच, बरोबर आहे. पण करणाऱ्यानं तिथं केलं पाहिजे तसं. बाकीचं ह्यांना काय होत नाही किंवा ह्यांचं काय वेगळं नाही. फक्त आम्ही जसं सांगतो इकडे बाबा असं केलं पाहिजे. आता आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, नाही ना, बरोबर. त्याच्यामुळं लोकांना सांगितलं तुम्ही बघा आणि तुमच्या पद्धतीनं करा. अशा मी पद्धती म्हणजे शक्यतो करून तुमचेच नाही का व्हिडिओ हां आवर्जून पाहते, म्हणजे पाहतेच नाही का. म्हणजे असं मार्गदर्शन, प्रत्येक गोष्ट तुमचे बारकावे शिकण्यासारखेच. म्हणजे नाही का कोणतीही गोष्ट अशी बाष्कळ बडबड वगैरे नाही, जे महत्वाचं आणि मोजकं खूप छान असते. म्हणजे तुमच्या नाही, ॲक्च्युली कसं आमचं 4-5 वर्ष लॉस झालेत. एखादा नवीन ह्याच्यामध्ये एवढं वर्ष टिकू शकत नाही, बरोबर आहे. कारण ह्याचं जे लॉस होतं ते म्हणजे जीवाच्या पलीकडचं होतं पहिल्यापासून. म्हणजे मला चांगलं ज्ञान आहे त्याचं. आणि ह्याच्यामध्ये जर 4-5 वर्ष एखादा लॉस जात असेल तर तो आयुष्यात करणार नाही, आयुष्यात करणार. म्हणून मी लोकांना हे सांगतो की बाबांनो तुम्ही फक्त बघा आणि त्या पद्धतीतनं करा. आणि ज्यांना कुणाला डाऊट असेल बाबा असं होईल का, त्यांनी इथं यायचं बघायला. बरोबर. अशा पद्धतीने आजपर्यंत म्हणजे मेंढी पालन आपण भुईटीत असं पाहिलेलं नाही का, असं म्हणजे पाहिलेलंच नव्हतं. म्हणजे आमच्या इकडे पण भरपूर असे ग्राउंड क्लोज मध्येच आमचं एकदम रिलेशन आहे, पण ग्राउंडलाच नाही का असं म्हणजे मेंढी पालन होतं. ही कन्सेप्ट म्हणजे आता तुमच्या आम्ही झाडू मारला ना 1 वर्षभर वाटतंय. नाही काही म्हणजे असं जरी वाटतच तुम्ही माणूस ठेवला तरी एवढं स्वच्छ ठेवू शकत नाही नाही. ठेवू शकत. मग कशाला आपण मजूर ते मजूर हो. नाही, जरी कुणी केलं, जरी ताईनी केलं तरी 15-20 दिवस करतील नवीन नसल्यामुळे, आणि नंतर मग ते कंटाळा येतो. येतोच. त्याच्यामधले ज्या उत्सुकतेने ते करतात ना, ते किती दिवस टिकणार? नाही, उत्सुकता चांगली असती, पण तुम्ही नवीन त्याच्यात अपडेट करत गेला ना की मग त्यांना एन्जॉय वाटते. नाही, हे चांगलं आहे. बरोबर. आता जशी आमच्याकडे इथं पिल्लं उघड्यावर मारतात वगैरे, लोकांना आमच्याकडच्या किंवा मुलांना चांगलं वाटतं. मग ती काय करतात, मी नसेल ना तेव्हा पेंट वगैरे घेऊन येतात खिशात आणि मग ह्यांना एक चॉकलेट म्हणून देतात. मग त्यांना माहिती असतं ही चॉकलेट घेऊन येतात, ही उड्या मारतात. बरोबर. असं असतं. म्हणजे नवीन जर काय केलं, कष्ट कमी म्हणजे त्रास कमी. जे करायचं आहे ते तेवढंच करायचे, फक्त त्रासाचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते कमी केलं ना तर 100% आणि उत्साह पण वाढतो ना. काय बाबा त्रास नाही, म्हणजे माणूस म्हणजे कंटाळा करत 10 नाही, सांभाळायचे ते 20 सांभाळायचा विचार करू शकतो. आता तेच झालं. ज्यांना मी एक दिलं होतं हो. ती म्हणतात आमच्याकडे 15 तरी होऊ द्या. असा विषय झाला, कारण माहितीतनं प्रॉपर व्हायला लागली आणि ती तिथं केल्यानंतर सेमच व्हायला लागलं. अशामुळं म्हणून तर ह्याचा काही प्रॉब्लेम नसतो. फक्त ज्यांना कुणाला डाऊट असतं त्याने आम्ही सांगतो इथं या. नाही, ज्याला करायचं आहे ना, आता बरेचसे पुरुष मंडळी नोकरीला असतात. हो, नोकरीच. त्यांना फार काही ते वेळ देऊ शकत नाही का, दिवसाचे समजा 8 तास 10 तास जे काही ड्युटीला जातील ते. तर जे गृहिणी असेल त्यांची, तर त्यांनी येणं गरजेचं आहे इथं. असल्या डोंगरात काय होईल असं वाटतं? नाही, पॉसिबलच नाही. घरच सापडत नाही लवकर की तुम्ही ते खालून ते निघलो ना खालून इथं पण येईपर्यंत अजून चिकनवाडी कशी काय नाही, म्हणजे अजून बघायला. आणि ह्याच्यावर पण नाही, मॅपवर पण नाही. मॅपवर मॅपवर पण नाही. आणि नाहीये. आणि ऍक्च्युली कसं होतं की इकडे रेंजच येणार नाही. सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम. तुमच्या व्हिडिओ मध्ये ना तुमचं मॅप एक द्या. हो. नाही, मॅप आहे, पण ते कसं होतं जेव्हा आम्ही रेंजमध्ये येऊ ना, इथलं मॅप आहे गुगलवर. त्या आधी अगोदर आम्ही गुगलवर मॅप टाकलेलं आहे, बरोबर. म्हणजे रजिस्टर केलेलं आहे ते सगळं. पण काय होतं की लोकेशन मागतात लोक, पण लोकेशनला आम्ही रेंजमध्ये नसलं की ते लाईव्ह लोकेशन येत नाही तिकडे. असा प्रॉब्लेम येतो. आणि मग चिकनवाडी मॅपवर नाहीच. आमचं गाव कुसुंबी, जिथून तुम्ही वर चढला ना ते आमचं गाव. नंतर म्हणजे आमच्या वडील पंजोबा हे आले ते राहिले इकडेच. त्याच्यात वाडी तयार झाली. आता हे 3ऱ्या पिल्लातला बनतोय आमचा. बघा ना त्याचं पोट वाटतंय काय एकदम ते. मग तसं आहे. आता ही जी आहेत ना सर्व त्या 2-2 पिल्लामधल्या आहेत सर्व, पण कुठल्याच खाण्याविषयी किंवा काय नाही. आणि लोक म्हणतात आम्ही जास्त घालतो, आम्ही पण जास्त घालत होतो, पण तेवढ्या क्वालिटीत होत नव्हती. आणि आता कमी घालतोय ना तर त्याच्यापेक्षा क्वालिटी होते. आणि जास्त घालत होतो, परंतु ते वेस्ट किती जात होतं हे नव्हतं ना मोजत कोणी. पण ते आम्ही कसं युट्यूबला फॉलो करतो ना, तो प्रॉब्लेम आमचा पण होता की आम्ही युट्यूबला फॉलो करतो. त्याने काय सांगितलं 4 किलो खाया घातलं पाहिजे. अरे पण ते 4 किलोचं खातंय कुठं?
आम्ही पण 4 किलोच घालायचो की, पण ते नंतर कळलं की हे 2च किलोमध्ये ओके होते. मग तेव्हापासून मग त्या रिलॅक्समध्ये राहिलं. 2 किलोच खायला घालतो, त्याच्यावर घालत पण नाही. तरीसुद्धा असे प्राणी होतात. आणि जर म्हणजे धुतल्यासारखेच म्हणजे असे नाही का, स्वच्छ एकदम. धुतले नाही कधीच, होय ना, कधीच वॉश करत नाही. त्यांच्याकडे पाहून वाटत नाही की असं नाही आम्ही म्हणजे ज्या दिवशी त्यांची केस कापतो ना त्या दिवशी वॉश करणे, तोपर्यंत वॉश नाही. त्यांना करायचं. भरायला चान्सच नाही ना कसलाच, हो. काहीच नाही भरणार नाही कशा. मग त्याच्यामुळं हे सर्व असं मेंढीपालन आहे. फक्त सुरुवातीची जी काही वर्षे जातील म्हणजे लोकांना म्हणून सांगतो, कारण एखाद्याचं म्हणजे कॅपिटल तेवढं नसतं. बरोबर. माझं कॅपिटल होतं म्हणून मी थांबलो, पण बाकीच्यांचं कॅपिटल तसं नसू शकतं. त्याच्यामुळं सुरुवात करताना आपलं सावधगिरीने करा. आम्ही 100% करतोय ना, तुम्ही 80% फॉलो करा. फॉलो बरोबर. आणि तुमच्याकडचा 20% तुमचं नॉलेज घ्या वैयक्तिक. तुमच्या परिस्थितीनुसार आणि तुमचं वातावरण काय सांगते काय पद्धत. त्याच्यानुसार. आता आमच्याकडं मक्का करायचं म्हणलं, ज्वारी करायची जानेवारीत लावतो आम्ही. जर इथून लोकांना सांगितलं जानेवारीत लावा, आमच्याकडे पाण्याची अडचण येते. तुमच्याकडे आणि तुमच्याकडे ते पावसाळ्यात येते. होय. मग आम्ही जानेवारीत सांगून काय फायदा आहे? जानेवारीच्या पिकाला पेरल्यानंतर आमच्याकडे पाणी नाही पुरायचं. मग तसं म्हणून लोकांना मी काय सांगतो की 80% आमचं घ्या आणि 20% तुमच्या भागातलं घ्या, की तुमचं वातावरण काय सांगते. आता तुम्हाला तुरीचं आमच्याकडचं कळलं असेल होय. काय परिस्थिती आहे आमची. मग अशा परिस्थितीत आम्ही मेंढरं सांभाळतो. खूप म्हणजे एवढं आमच्याकडे कोणतीच गोष्ट माग नाही. मका नाही एवढी मागतात. नाही. आमच्याकडे आत्ता 23 रुपये मक्याचा रेट आहे. मक्याचं दाणं 23 रुपये. 1700-1800 रुपयांनी मका गेली यंदा. आमच्याकडे नाही. म्हणजे आमचं काय झालं की आम्ही डोंगर भागात आलो आणि वाहतूक वगैरे व्यवस्था अशा काय नाही. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं जमीन जी होती ती जास्त पडीक असल्यामुळे ते उपजाऊ नाही. आणि त्याच्यामध्ये असं काय करणं नाही, याच्यातून एक काय होईल, आता तुम्ही जे आपले म्हणजे एकत्र शेतकरी करताय किंवा जे मेंढी पालन करताय, ज्या वेळेस रेट पडेल ना तिथं वन टाइम तुम्ही एक गाडी घेऊन जरी आले नाही ते आता त्याचं काय झालंय की आम्ही प्रत्येकाने जो ग्रुप केलाय की बाबा न तुमच्याकडे चारा कोणता आहे तो तुम्ही स्टोर करा आणि तो आम्हाला द्या. बरोबर. आमच्याकडे काय असेल ते आम्ही तुम्हाला देऊ, तुमच्याकडे काय असेल ते असं द्या. आणि असा ग्रुपनं देवाणघेवाण चालू ठेवा. आमची 4 एकर ज्वारी होती, आम्ही कणस खुडण्यावर कडवा दिला आणि इकडे तुम्ही आमच्याकडे 5,000 पेंडी 5,000 रुपये शेकडा आहे. म्हणजे 50 रुपयाला एक पेंडी आमच्याकडे कडब्याची. आमच्याकडे काढण्यावर आमच्याकडे म्हणजे काढण्यावर दिली आम्ही. नाही म्हणून आम्ही काय सांगितलं प्रत्येकाला की तुमच्या भागात जे काही स्वस्त असेल किंवा चांगलं असेल ते तुम्ही जो गोळा करा, आमच्यासारख्यांना सांगा, आम्ही इकडे घेऊ. असं आहे. तिकडे मक्याची पण खूप उपलब्धता आहे. नाशिकमध्ये 13 रुपये मका आहे आत्ता. असेल अशी परिस्थिती आहे. मग आम्ही लोकांना सांगितलं तुमच्याकडे तुम्ही स्टोर करा, ग्रुप करा. आणि मी काय करतो, तुम्ही कुठले आहेत ना तर तुमच्या भागातले कोण आहेत माझ्याकडे त्यांचा नंबर सर्वांचा देऊन ठेवतो. तुम्ही एक ग्रुप बनवा आणि तुमच्या तिथे मेजॉरिटी करा आणि त्याच्यानुसार मग जमा करा आणि मग आम्हाला करा. म्हणून आम्ही सांगितलं. आणि नाही भरपूर खूप आपल्या लोकांचं बरं त्याच्यामध्ये तुम्ही मधलेच माणसं मोठी करताय ना. हो मग तसंच म्हणून तर आम्ही काय सांगितलंय, ज्यांना नारी सुवर्ण आहे म्हणजे ज्याचं आमच्याकडे होईल तसं प्रत्येकाला आम्ही देणार. बरोबर. नाही असं नाही. जशी उपलब्धता होईल तसे. हो, कारण सर्वांचंच एक टार्गेट आहे. मला 50 करायचे, मला 25 करायचे. मग तसं आहे असल्यामुळे मी काय सांगितलं, एक 2 आम्ही देऊ तुम्हाला. तुम्ही थोडं स्लो करा. पण ज्याचं भविष्यामध्ये सर्वांचं होईल ना त्याच्यानंतर आपण मग पुढची लेवल झाल्यानंतर मग काय मग पुढची प्रोसेस करू. अशा विषय स्लॉटर हाऊस मध्ये काहीतरी आहे सर्व. कुटुंब चालतात. हो, प्रोसेस चालू आहे. पण कसं आहे, हे देण्यालाच पुरत नाही सध्या द्यायलाच पुरत नाही. हा, त्याच्यामुळे असा विषय होतोय. नक्की. म्हणजे हे जे काय वाटतंय ताई, करू शकतं मग? नक्कीच. आमच्यापेक्षा तुमच्याकडे जमीन चांगली, चारा चांगला, सगळं चांगलं. सगळं इकडच्या तुलनेमध्ये प्राणी सोडून सगळे. हा नाही आमच्यापेक्षा प्राणी तिकडे चांगले होतात. चांगले होतील. म्हणजे तुमचा जो भाग आहे ना तो चांगला आहे. आणि आमच्या भागामध्ये जो काय चारा किंवा जे काय ह्यांना जे पाहिजे क्लायमेट ते अति थंड असतं. त्याच्यानुसार आमचे प्राणी आहेत. तरीसुद्धा ज्यांचं चाऱ्याचं गणित बिघडतं ना त्याने हा एकदा चाऱ्याचा डेमो करून पाहावा. 100% सक्सेस आहे. मी आज म्हणजे आज तुमचा हा दुसरा म्हणजे येताना दानवले साहेबांच्या तिथून आलोय ना, 10 दिवसाचं पिल्लू एवढं फास्ट खाते हो. खाते? म्हणजे त्याच्याकडे पाहूनच आता वाटत नव्हतं शाश्वत की- आपल्याला लोकांनी जुन्या काय सांगितलं की 2 महिने झाल्याशिवाय पिल्लं खात नाही. नाही खात. आता एवढं फास्ट खात होते. त्याची शेजारी ती मोठी होती, आम्ही 30 लोक दोनदा खात होती. विचारलं की हा. ते किती दिवस नक्कीच म्हणजे नाही का असं 10 दिवसाचे एवढं फास्ट खात होते ते. हा, म्हणजे विशेष वाटलं. 10 दिवसाचं पिल्लू येते. आम्ही त्यांना तीच म्हणजे पहिल्यापासून सर्वांना तीच सिस्टम ठेवली. कुणाकडे होऊ द्या, सेम फॉलो करा, सेम पिल्लं खाणार. आणि त्याच्यामुळे काय होतं, दुधाकडे जे तिचं जे फोकस आहे ना
किंवा आईचा जो फोकस आहे तो कमी कमी होतो. होतो ऑटोमॅटिकली हा. तुटणारच ना, तुम्हाला तोडायची गरज नाही. काय करायचं नाही, आम्ही काय करतच नाही, पिल्लं वेगळी ठेवत नाही किंवा काय नाही, Automatically त्याच्या आईला दूध प्यायला कमी गेलं तर ती मनाने जाटणार आहे. सर्वच होतं. म्हणून आम्ही प्रत्येकाला म्हणजे माझ्याकडे बारीक ज्या गोष्टी झाल्या आता, दानवले साहेब पण पहिल्यांदा म्हशीचं दूध पाजायचं, हा. त्यांच्याकडे म्हैस कमी होती. पडेल, हा, कमी पडेल तर. मग मी त्यांना म्हटलं हे आपण किती दिवस करायचं असं, मग त्याच्यापेक्षा असं करूया, असं होतंय माझ्याकडे. मग त्याच्यानुसार एक स्टेप चालत गेलो आम्ही सर्व, आणि त्याच्यानुसार आज मग तुम्ही बघितलं 10 दिवसाचं पिल्लं खातंय. खाते. आम्ही जर पहिल्यांदा सांगायचो तेव्हा लोक डाऊट घ्यायचे की असं काय होत नसतं, आम्ही काय आजच मेंढर सांभाळतोय का. नाही. अरे बाबा नो, आमच्याकडे खाते ते कधी पाणी पिते आम्ही बघत त्यांनी नाही. खायला दिलंच नाही ना. नाही आणि असा चारा कोण करत नव्हतं, हा प्रॉब्लेम होता. आणि आता बरेचसे जे करतात त्यांची पुट्टी मोठी राहते, नाही खाऊ शकत ते. तुरीच्या काट्या सुद्धा खात नाहीत. नाही. आता आम्ही काय करतो, पावडरच करतो, त्याच्यामुळे त्याला तूर आहे का तुरीची काय आहे. अहो, तुमचं बघून आता आम्ही फडवा राखलाय ना, हा. आम्ही तिथे बोत बोगस वगैरे करायला त्याला भरून बोत ठेवलेत 15 सगळे. बोत आम्ही भरून ठेवले 1 टनाचे. नाही काय टेन्शन नाही. आणि आता झाड आहे, ते झाड सुद्धा एकदम बुकना करून समजतच नाही ना ह्याच्यात झाडाचा बुकटा केला काय. काय आहे ते कुणालाच कळत नाही चारा काय आहे. बरं, त्याच्यातलं काय आहे, माझं मत आहे की तुरीच्या छिलक्यामध्ये जे कंटेन आहे ते त्याच्या फळामध्ये पण असणार आहे, हो, त्याच्या फांदीमध्ये पण असणार आहे. त्याचा भोगा केला काय ते मी म्हणतो त्याला 50 पैसे असतात तर त्याला 25 पैसे असतील. 100% ना. पण जे आपण कचऱ्यात टाकणार होतो त्याच्यापेक्षा तर त्याचं प्राणी तर जगतील तेवढे. आता आमचं जर 4 किलो कचऱ्यात जात होतं, तेच 4 किलोमध्ये अजून 2 प्राणी. दोन प्राणी वाढले ना. हा, मग तसं म्हणून आम्ही बारीक विचार करत नेला की ह्यांना, कारण विकतच सर्व आहे, बरोबर आहे. हालाकीची परिस्थितीमध्ये, विकतच आहे तुमचं सगळं विकत. म्हणून आम्ही बारीक नियोजन करत नेलं, बारीक विचार करत नेला, आणि त्याच्यानंतर म्हणजे ही सेकंड बॅच आपली सक्सेसफुल. नाही असंच सक्सेस होईल, कारण नाही तुमचं मार्गदर्शन आणि तुमचं म्हणजे नाही आपल्याला काय कुणाचं म्हणजे कटिंग मार्केट असल्यामुळे आपल्याला काय लपवायला ओपन चॅलेंज ओपन कुणी काय करा, कुणी काय करा. आमचं काय नाही. 450 रुपये हो या. हो, जे काय असेल ते. आता ह्या रानाचं किंवा ह्याच्यापासून जी पिल्लं होतात, काही लोक म्हणतात की तुम्ही महाग द्या. नाही बाबा, तुला न्यायचं ना, तू ह्या एवढ्यानं नेन, तुम्हाला काय करायचं तिकडं तुमच्या ह्याने करा. तुमच्या ह्याने करा, माझ्याकडनं नको. कारण कसं होतं, मी एखाद्याला दिलं की ते 10 लोकांना सांगणार, 100%. मग त्याच्यापेक्षा आपलं नाव खराब नाही करायचं. कारण ब्रँड हा एकदाच बनतो आणि पुन्हा त्याला बनवायला तसं बनत नाही. एकदाच माणसानं नजर फिरली. आणि जेव्हा आपण सांगितलं होतं ही नारीस्वरनं आपण 10,000 देतो, खूप साऱ्या लोकांना डाऊट आले होते की हे ओरिजिनलच आहे का. 25 पर्यंत किमती त्याच्या जास्त. नाही म्हणजे मला लोकांनी काही फोन केलं होतं, हे ओरिजिनलच आहे का तुमचं. म्हणजे हां, म्हणलं शुद्धता पाहिजे असेल तर माझं तिथे यायचं, पाहायचं. आणि आता जशी 3 पिल्लं दिसत आहेत आणि हे सगळं दिसायला लागलं ना, तेव्हा लोकांना वाटतं की वॉरंटी गॅरंटी शुअर आहे. पण आम्हाला माहिती होतं की भविष्य याचं मटण आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. नाही सगळ्यांचंच, किती तुम्ही कसली जाताना त्याचं शेवट मटण. म्हणून आम्ही त्या पद्धतीनं कुणाला देताना पण ब्रीड म्हणून कधी देत नाही. तुमचा हा विचार खूप छान आहे. आणि आम्ही प्रत्येकाला म्हणजे नर जो सिलेक्ट करायचा असतो ना, तेव्हा मी खूप लोकांना सांगतो घेताना काळजीपूर्वक घ्या, कारण हेच आपलं शेड आहे पूर्ण त्याच्याशिवाय 25 ते 30 मध्ये जर तुमचा ॲग्रेसिव्ह जर 25-30 ला तुमचं तर हो 10+1चा तो कन्सिडर म्हणजे विजयच नाही. म्हणून आम्ही त्रास देते, सगळं देतं, पण ठेवतो. आम्ही लहान मेल पण आमचं विकताना आम्हाला थोडंसं बेकार वाटतं, कारण एवढी ॲक्टिव्हिटी करतात ना ते देताना थोडंसं. हां, पण ज्यांनी नेलेत ना ते म्हणतात शेतात जरी गेलो तरी ते मागणं येतं. तुमच्या पाठीमागे सवय लावली. आणि ह्यांना आमची सवयच असते, लहान मुलं किंवा दुबईची लोक बघतो वाघ सांभाळतात जवळ बसून. हो हे तर बकरे. हो, आणि हे मागणं येतं, अजिबात काय नाही. पण ही तर शेडवर आलं ना की हे मात्र उड्या मारायला म्हणजे सुरुवात. असं मेंढीपालन आहे, काही त्रास नाही. तुमचा चारा चांगला आहे, सगळं चांगलं आहे. फक्त तुम्ही काय खाली केलं की कंटाळणार नाही. थोडे दिवस कराल की हौशे कुठे होईल नाही. आणि त्याच्यात दगावल्यानंतर मग नाही दगावतं की खाली दगावतं 100% मी सांगू शकतो. पण काय होतं की आपण जेवढा केलेली मेहनतीवरती पाणी जेव्हा फिरतं ना, तेव्हा मनाला दुःख वाटतं. मग असं वाटतं नको ते केलेलं. कारण आम्ही पाहिलेलं आहे आमच्या डोळ्याने 80% पिल्लं मरून सुद्धा जर उभा असं करायला एखादा जिगरा लागतो त्याच्यासाठी. पण तो ते जुगाराचे शेवट, मग नंतर तुम्ही जुगारात जाता. तुम्ही हित येत आहे ना, तुम्ही गुंतवणुकीवरती परतावा घ्या. म्हणून मी लोकांना काय सांगतो, तुम्ही हे ऑफिस म्हणून बँक समजायचं, एक तुमचं करायची परतावा घ्यायचा. हां बस.
तुम्ही तुम्ही जर तिथं जुगार खेळून उपयोग नाही ना. नाही आम्ही पहिल्यांदा जुगारच खेळला हा. आणि खूप लॉस केलं आणि नंतर मग जेव्हा आम्ही हे एक हॉबीज समजलं हो. बाबा हे आपण प्रोफेशनल करायचं तेव्हापासून प्लसमध्ये आलं, एकही मायनस पॉईंट नाही. आणि ह्याचं लेखी टाकी सगळं काय जे काय मेन्युरिटी सगळं काय ठेवतो आम्ही. फक्त आम्ही बिल्ला वगैरे नाही केला तुम्ही? नाही आम्ही करत नाही, आमच्याकडे आहे त्याचं सर्व. पण ते सरकारीमध्ये आपण ह्यांचं रजिस्ट्रेशन आहे आपलं, बर तर ते आता नवीन बिल्ल आले ते, बर. त्याच्यामुळे ते बिल्ल लागतात. हा, इन्शुरन्ससाठी. इन्शुरन्स आणि जर काही करायचं असेल क्लेम वगैरे तुम्हाला बरं. तर आमचं म्हणजे डॉक्टर चांगले आहेत आता, क्लोज रिलेशन असल्यामुळे, तर ते त्यांचं बिल्ल येतात. आता ह्यावेळी नवीन आले ते, त्याच्यामुळे त्यांनी लावले नाहीत आम्हाला, असं आहे. आणि डॉक्टरांना नुसतं फोन करायची खोटी, ते येतात. अशा पद्धतीनं रिलेशन सर्वांबरोबर. अहो तुमच्याकडे एवढे लांबची लोक तुमच्या मदतीसाठी येतात. नाही आणि आपण तुमच्या जवळच आहेत. आणि इथं काय आपण लपवलपी नसते, त्याच्यामुळे लोक येतात. बरोबर आहे. फ्रीडम आहे, पूर्ण ओपन माइंडेड आहे. आणि कुणी जरी केलं, मार्गदर्शन चोरून खूप छान ठेवायची आहे. नाहीये. नाही जरी ताईने उद्या असं केलं नसेल तुम्हाला त्रास नाही राहणार, मी सांगतो ना. कारण आम्ही घेऊन आले. तिचं म्हणणं चाललं होतं मी ह्याच्या करते फ्लोरिंग नाही ग्राउंडला हा, मग मी म्हंटल बाळा तू किती दिवस करणार आहे? नाही ते त्याच्यानंतर बरं ह्याच्यामध्ये लॉस माझाच आहे ना. हा तू मग लॉस म्हणजे मी इन्व्हेस्टमेंट माझाच पैसे. आता चाऱ्याचं मी मॅनेजमेंट करतो आणि चारा घालायला ही सर्व मी कधीच चारा घालायला येत नाही, कधीच म्हणजे कधीच येत फक्त नाही. बुकना करून द्यायचं तुम्ही. सर्व ते काय स्टोअर करायचं सगळं माझं असतं, फक्त चारा घालायला कधी येत नाही. पावसाळ्यात तर मी चालू पण करत नाही मशीन, हे सगळं ते मॅनेजमेंट करतात. पण ते एवढ्या आवडीनं करतात ना, इथं आलीत ना की मुलं अर्धा तास घरीच येत नाही. अहो, ज्या वेळेस मी त्यांचं 2024 व्हिडिओ पाहायचो ना, मी हिलाही पाठवायचो. ते बघ ते चारायला नेले नेपियर होतं, उगवलेलं ह्याच्या होतं. खाली होतं. हा, आणि मग मी मेंढ्या चारायला आणल्यात असं झालंय. मग ती व्यक्ती करू शकते तिकडं, तुला काय अडचण आहे? आपलं बाई असं आहे तसं आहे. त्यात तुमचे ते व्हिडिओ चालू झाले ना, त्या कन्सेप्ट एकदम क्लिअरच झाले. नाही ते करायचं काय? ॲक्च्युली काय झालं की आमचं नेटवर्कचा प्रॉब्लेम असायचा आणि फोन संध्याकाळचाच लागायचा बरोबर. आणि फोनवर मीच असायचो माहिती द्यायला परत. मग लोक म्हणायचे मग तुम्ही का व्हिडिओ बनवत नाही? मग त्याच्यामुळं मग मी व्हिडिओ बनवायला लागलो. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि लोकही तुमच्या पर्यंत पोहोचू शकतात. आणि कसं गायडन्स माझ्याकडे अभ्यास चांगला होता पहिल्यापासून ह्या मेंढी पालनाचा, त्याच्यामुळं कोणी काही प्रश्न विचारू द्या मी इथून लगेच रिप्लाय त्यांना असायचा. आमचं साधं एक गणित झालं ना, शेड बांधायचं कसं इथपासून सुरुवात होती. हां पूर्व पश्चिम करायचं का दक्षिण उत्तर करायचं, कारण प्रत्येकाच्या ठिकाणानुसार त्यांची वाऱ्याची दिशा बदलती. हो आज म्हणजे ते थंब रूल होत नाहीये. मी म्हणायचं पूर्व पश्चिम करायचं आणि आमच्याकडून दुसरीकडून वारं व्हायचं, म्हणजे असं काहीतरी होऊ नये की बाबा म्हणजे एक प्रॉपर त्या गोष्टी बघ. म्हणून आम्ही काय सांगतो की तुमचा भाग काय सांगतो ते त्याचा अभ्यास करायचा. नाही तर आम्ही सांगू की पूर्व पश्चिम करा, पण तुमच्याकडे दक्षिण उत्तर चाललं असलं वारं, मग आम्ही काय करायचं? मग तेव्हा तुम्ही सांगाल, तुम्हीच सांगितलं होतं. म्हणून मी लोकांना प्रत्येक सांगतो, गोष्ट प्रत्येक ठिकाणी लागू नाही होणार आहे. परिस्थितीप्रमाणे. म्हणून आम्ही सांगतो लोकांना तुम्हाला जे काही करायचं ना, शेड चारा तो तुमच्याप्रमाणे करा, पण ह्यांना घालायचा कसा हे आमच्याप्रमाणे घाला. म्हणजे बारीक करून घातलं तर बघा ना, आता हाय काय गावानी काहीच विषय आम्ही झाडू मारत नाही, तेच सांगतो, झाडू ठेवतच नाही शेडवरती. गरजच नाही तर काय मग तसं आहे. राहिलंच आता ही पिल्लं सांगतात ना आम्ही क्वालिटी, नाही त्यांच्याकडे त्या व्हिडिओ मध्ये छोटी छोटी दिसते, असे खूपच असे ऍक्टिव्ह दिसतात. कोणताच प्राणी असं नाही की नाही का. मग ते हे सर्वात महत्त्वाचं असतं की प्राणी काय करतात. आता ते तुम्हाला जे पायानं करताय ना, ते म्हणते की मला गोंजरा, म्हणजे मी उभं राहील. ह्यांच्या नख्यांचं ते कातरायलाच लागतात का? मी आता 6-7 महिन्यानं कापतो आम्ही हां, आणि काहींचं तुटतं, हां. पण 6-7 महिन्यांना एकदा तासतो आम्ही. तासायचं. म्हणजे जे तुती कापायचं कटर असतं ना, हां, ते त्याने direct असं कापतो आणि लेवल करतो एक, आणि परत 5-6 महिने बघत नाही त्यांना, पण ते ओके राहतं, मग काही विषय नाही. आणि आत्ता थोडंसं लेट झालं, फेब्रुवारीच्या एंडला झालं पाहिजे होतं. म्हणजे मेंढरांचं जे कॅल्क्युलेशन आहे आमचं, बरोबर ते काही हो, पण त्याचं झालं पाहिजे, कालावधीत हे झालं पाहिजे. झालंच पाहिजे, मे मध्ये त्याची केस कातरणी झालीच झालीच पाहिजे. परत दिवाळीमध्ये एकदा कापली पाहिजे, तर लहान पिल्लांचं 1.5 महिन्यात झालंच पाहिजे. आम्ही ह्यांना चूक नाही करू, कारण आम्ही ज्या गोष्टी आहेत तुमच्या, ज्या प्रकारे आपण स्टार लिहून हे केलीच पाहिजे, त्या पद्धतीने ह्या गोष्टीचं लेट झालं की आपल्याला त्याचा परिणाम भोगावा लागतात. आम्ही भोगलेले आहेत, म्हणून लोकांना सांगतो तुम्हाला जर नको असेल तसं तर ह्या पद्धतीनं करावंच लागेल, त्याला पर्यायच नाही. आज माझ्याकडे का लोक एवढ्या जास्त लांबून येतात, तर त्यांचं कुठंतरी चुकत असतं किंवा त्यांना कुठंतरी प्रॉब्लेम येतो म्हणून येतात ना. म्हणून मी लोकांना सांगतो तुम्हाला पहिल्यांदाच प्रॉब्लेम येऊ नये ना, तर अशा पद्धतीने करा.
नाहीतर काय आहे, सांगायला मला काय यूट्यूबला मी काय पण सांगेन, मला काय फरक आहे, मी कुणाची कमेंटला रिप्लाय पण नाही करणार, मला काय फरक आहे का. पण लोकांना जर आपल्या गायडन्समध्ये करत आहेत तर त्यांना प्रॉपर माहिती जाणं गरजेचं आहे. आता उद्या तुम्ही जरी केलं आणि तुम्ही लॉस झाल्यानंतर मग म्हणणार नाही याला तू चुकीचं सांगितलं म्हणून माझं खराब झालं, मग त्याच्यापेक्षा म्हणून नाही, आम्ही त्याच्यामध्ये आता ते करतो करणारे नाही नाही कसं आहे ते ग्राउंडला केलं ना की विषय तू येतोयच. आणि कसं होतं ही जी सांगतात ना ती सांगत नाही ना ग्राउंडला करू नका नाही अहो ह्याच्यामध्ये आता बघा आपल्या महाराष्ट्राचा जो धनगर समाज जो आहे हम्म. ते एका वावरात तुमची बकरी सुद्धा एका जागी बसवित नाहीत. नाही बसवत. ते आपण म्हणतो ते रात्री बसवतात, तर रात्री म्हणजे आज एक रात्री या ठिकाणी बसवली दुसरी रात्री दुसऱ्या ठिकाणी असते. म्हणजे आजच्या त्यांच्या लेंड्या आणि मुत्रीच्या जागेवरती त्या दुसऱ्या दिवशी सुद्धा ती म्हणजे वाळलेली असती तरी पण नाही बसवत. आणि मग तुम्ही रोज तेच शेड मध्ये बांधणार आहे. ते मग तुम्ही त्यांचं फक्त ऐकलं की तुम्ही हे भुसकट नका घालू हे असं होतंय, मग तुम्ही त्यांच्या ह्या गोष्टी का नाही फॉलो केल्या की त्या एका जागेवर बांधत नाही तर तुम्ही रोज तुम्ही का बांधता 12 महिने 18 काळ बांधणार आहेत. मग ते त्यांना आपण फॉलो नाही केलं, आपण त्यांच्या थोड्या गोष्टी घेतल्या हा. त्याच्यामुळे ज्या कसं आपल्याला फायद्याच्या वाटल्या त्या आपणच घेतल्या, बाकी नाही घेतल्या. नाही घेतलं. म्हणून तर तोट्यामध्ये आलं. आणि सुरुवातीला कुणाला असं होऊ नये, कारण 3-4 वर्षे लॉसमध्ये काढणं म्हणजे आत्ताच्या युगामध्ये कुणाला पॉसिबल होणार नाही. त्याच्यामुळे मी प्रत्येकाला सांगतो तुम्ही 80% आमचं घ्या, 20% तुमचं घ्या. चारा जो काय तुम्हाला बनवायचा आहे ना तुमच्या भागानुसार घ्या आणि त्याच्यामध्ये करा, काही त्रास होत नाही. आता आम्ही शनिवारी जाणार आहे 500 प्राणी बघायला. कुठे? दहिवडीमध्ये. दहिवडीमध्ये माझी सभापतींचं आहे. बरं आता तुम्ही ते चारा घेऊन गेले कालच आले होते. नेणारा व्यक्ती काय नेते तर चारा घेऊन गेले. विचार करण्यासारखी गोष्ट. मी म्हणलं साहेब काय नाही माझ्या घरच्यांना दाखवायचे की असा चारा मेंढरांना घालतात. त्याच्यापेक्षा ते घरच्यांना घेऊन आलेले सोपं गेलं असतं. नाही आता त्याने आम्हाला तिकडे बोलवलेलंच आहे ना. ऍक्च्युली ह्या डोंगरात असं काय होतं हा सर्वांना ही गोष्ट बघायला येणं गरजेची. हा तुम्ही जाणारी हा भाग वेगळा आहे. नाही त्यांना कसं झालं की ह्या डोंगरात जायचं कसं, पहिल्यांदा आपण बघून येऊ आणि असेल तर मग घरच्यांना आणू, असा विषय झाला त्यांचा. कारण डोंगर कास पठार म्हणल्यानंतर एकदम थर्ड क्लास आमच्याकडचं वातावरण, 1-2 दिवस फिरण्यासाठी येणाऱ्यांना चांगलं. पण असं काय त्या डोंगरात त्यानं केलंय हे लोकांच्या संकल्पना येत नाही ना. मग त्यांनी काल जेव्हा पाहिलं इथं तेव्हा म्हणले पुन्हाच्या वेळी येताना फॅमिलीला घेऊन. नाही ज्याला करायचंय ना त्यानं करणारा आणि करून देणारा या दोघांनी आता त्या बारामतीच्या एक ताई आल्या होत्या त्या पण इथं आल्या, ह्या शेडमध्ये खाली बसल्या. व्हिडिओ पाहिला त्यांचा. मी त्यांना म्हणला ताई का नाही अहो गोट्यापेक्षा स्वच्छ आहे. म्हणलं आम्ही झाडू मारत नाही म्हणतात आम्ही झाडूच मारून कंटाळलोय. कंटाळे बघितलं मी त्या ताईंचा व्हिडिओ पाहिला. हा म्हणून मग लोकांना मी काय सांगतो तुम्ही थोडंसं ऍडजस्टमेंट पैशाचं करू शकता, काही तेवढ्या पुरतं जे काही करायचंय ना. फक्त तुम्ही असं करा की तुम्ही जे त्या लेबरला रोज पगार देणारे किंवा महिन्याचा पगार देणारे तर ती फक्त पहिल्यांदा गुतवा आणि रोज त्याचा किस्ता चुकवा जो काही तुमचा EMI असेल तो. त्याला ऑप्शन नाही. आणि घरचा माणूस पण आपण जरी करत असेल ना 1 महिनाभर चांगलं करतो. म्हणजे आम्ही खाली केलेलं आहे. मी पहिल्यांदा 1 महिनाभर चांगलं स्वच्छ करायचो, नंतर मी कंटाळलो, मिसेसला करायला लावलं. ती करायची बिचारी, पण मला म्हणली नाही की मला त्रास होतो किंवा काय. पण आजूबाजूची मला म्हणायची काय वास मारते तुझा अंग, कारण हे मेंढरच खराब व्हायची. मग त्याच्यानंतर आम्ही हे बंद केलं आणि ही कन्सेप्ट चालू केलं. आतापर्यंत गावातल्या कुणाला आम्ही इथं येऊन देत नाही, कोणालाच गावातल्याला एंट्रीच नाही. कारण पहिल्यांदा ज्यांनी नावं ठेवली होती ना त्याच्यामुळे त्यांना इथे येऊन द्यायचं नाही असा विषय आपला. बाकी कोणी येऊ द्या बाहेर ना, त्यांना 100% सगळी माहिती, पण गावातल्याला 1% पण देत नाही आम्ही माहिती. गाववाल्याला घेऊन चाला तुम्ही म्हणता नाही गावकीला भावकीला घेऊन चालूच नाही. शाण्या माणसांना तर करू नाही. कारण काय आहे माझ्या एवढा म्हणजे इथं गावामध्ये असं करणारा कोणच व्यक्ती नसेल की रात्री म्हणलं ना कुणी 1 वाजता मला डॉक्टरकडे जायचं आहे, झोपलेला असेल तरी मी घेऊन जायचो. त्याचं राहणारी मुंबईला असतील आणि मी इथं असेल ना घेऊन जायचो. पण असं जर होत असेल तर गावकीला आणि भावकीला मोठं करू नका. व्यवसायात तुम्ही मोठं व्हा की गावकीन भावकी सलाम करेल. म्हणून लोकांना मी सांगतो अशा पद्धतीने काय नाही, तुम्हाला अजिबात त्रास नाही, काही विषय नाही तुमचा. तर ह्याने बघा आम्हाला ज्या म्हणजे मेंढ्यांचं कसं आम्हाला नियोजन मिळेल तेवढं सांगा फक्त. नाही तुम्हाला डिसेंबरला भेटणार, नोव्हेंबर माझ्याकडनं नेणार. मग चालतं तुमच्याकडे. डिसेंबरला म्हणजे कसं आता ह्या ज्या माद्यांची पिल्लं होणार आहेत ती डिसेंबरपर्यंत आमच्याकडे ह्या पद्धतीनं होणार.
मग चालतंय की आम्हाला काही तुम्ही घेऊन जावा ना, काय पण ते म्हणलं तुम्ही म्हणले ना 50 का काय करायचं तुमचं नियोजन. नाही नाही, आम्ही कसं म्हणजे सांगताना सांगतो, जास्त प्रेशर येतो ना बुकिंगचा आमच्यावर. हा 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 बरोबर. आम्ही काय करणार आहे, दरवर्षी एकदम सर्व ठेवणार नाहीत, त्यातल्या 5 असं असं करत ठेवणार आहे, एकदम 50 नाही करणार. पण ते कसं होते, मग बाकीच्या लोकांचं विक्रीला त्रास होतो ना. बरोबर मग ज्यांना मी दिलंय त्यांचं विकायचं कसं, बरोबर हा म्हणून त्यांच्याकडे बुकिंग लावतो. हा 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 त्यांच्याकडचं हां, म्हणजे आपल्याला सर्वांना घेऊन सगळ्यांना चालायचं ना, सोबत मला घेऊन एकट्याला चालायचं. चालायचं नाही. कारण आता